नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन सर्वाधिक चर्चेत आले। कारण एकेकाळी लातूर पॅटर्नचं ब्रँडिंग करणारे आणि हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवणारे RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर आज सीबीआयच्या जाळ्यात अडकलेत। सीबीआयच्या तपासात समोर आलेली माहिती अक्षरशः हादरवणारी आहे। तपास यंत्रणेनुसार नीट परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधी म्हणजेच 23 एप्रिललाच मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तर उपलब्ध होती। म्हणजे 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर आधीच त्यांच्या हातात होता। हा फक्त पेपर फुटीचा आरोप नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरचा थेट हल्ला आहे। सीबीआयच्या मते मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या संघटित रॅकेटचे सक्रिय सदस्य होते। एवढेच नाही तर ही प्रश्नपत्रिका काही निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा संशयही आहे। म्हणजेच गुणवत्तेवर मेहनत घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पैशाचा आणि सेटिंगचा बुलडोजर फिरवला गेलाय का, असा संतप्त सवाल आता देशभरातून उपस्थित होतोय। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा संपल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचं तपासातून समोर आलंय। मोबाईलमधील डेटा डिलीट करणं, व्यवहार लपवणं आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास टाळाटाळ, या सगळ्यामुळे संशय अधिकच गडद होतोय। सीबीआयने मोटेगावकरांच्या कार्यालयासह निवासस्थानी छापेमारी करत मोबाईल, कॉम्प्युटर, कागदपत्र आणि बँक डिटेल्स जप्त केल्याची माहिती आहे। याच प्रकरणात काही डॉक्टरांनी सुद्धा पेपर खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जर हे खरं ठरलं तर हा फक्त पेपर फुटी घोटाळा राहणार नाही, तर पैशाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण विकत घेणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील उद्योग असल्याचं स्पष्ट होईल। मोटेगावकरांवर भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा अनुचित प्रकार प्रतिबंधक कायदा 2024 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। फसवणूक, गुन्हेगारी कट आणि परीक्षा प्रक्रियेला भ्रष्ट करण्याचे आरोप आता त्यांच्यावर आहेत। सर्वात मोठा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे। पेपर नेमका कुठून फुटला, या रॅकेटमध्ये अजून किती नावे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर खरोखरच कठोर कारवाई होणार का? कारण हा फक्त एका कोचिंग क्लासचा विषय नाही, हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरचा डाग आहे आणि त्या डागामागची संपूर्ण साखळी उघडी पडणं आता अत्यंत गरजेचं बनलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।